अधिक मास. अधिक मास का येतो हे तुम्हाला माहिती आहे का? किंवा अधिक मासामध्ये आपण कुठली कार्य वर्ज करावी हे पण तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अश्विनी सुमित रोहणकर. माझ्या प्रकाश वैदिक ज्योतिष या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. अधिक महिना हा मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हणून आपण ओळखतो. पण अधिक महिना येतो कसा, याचं एक ही साधारण एक खगोलीय घटना आहे. म्हणजे काय तर इंग्रजी सौर वर्षाचे 365 दिवस आणि आपल्या मराठी चांद्र वर्षाचे 354 दिवस. आणि 354 दिवस आणि 365 दिवसांमध्ये 11 दिवसांचा हा फरक येतो. आणि प्रत्येक वर्षीचा 11 दिवसांचा फरक ते 3 वर्षांचा असा 33 दिवसांचा फरक. म्हणून दर तिसऱ्या वर्षाला 33 दिवसांचा एक महिना येतो, ज्याला आपण अधिक महिना असं म्हणतो. त्यावेळी 17 मे पासून अधिक ज्येष्ठ मास सुरू होत आहे. त्यासाठी आपण काय काय करायला हवं, किंवा कुठली कार्य करायला हवी किंवा कुठली कार्य आपण वर्ज्य करायला हवी, ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. अधिक ज्येष्ठ मास म्हणजे पुरुषोत्तम मास. पुरुषोत्तम मास आणि मलमास अशी ही दोन नावे आहेत. तर मलमास का बरं म्हणतात? यामध्ये आपण आपल्या केलेल्या पापांचं क्षालन करण्यासाठी हा महिना येत असतो. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही अधिक महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री जावं, पवित्र नद्यांमध्ये तुम्ही स्नान करावं, किंवा तुम्ही अपार पुण्य मिळण्यासाठी दानधर्म करावं, अशा या महिन्याचं महत्व आहे. पुरुषोत्तम मास म्हणजे काय तर पुरुषोत्तम मास म्हणजे हा मास म्हणजे अधिक मास हा श्री विष्णूंना समर्पित असतो. म्हणून अधिक मासामध्ये जास्तीत जास्त विष्णूंची भक्ती केली जाते. म्हणजेच काय, पहाटे उठणे, अभंग स्नान करणे, विष्णू सहस्त्रनाम म्हणणे, पुरुष सूक्त म्हणणे. बरेच ठिकाणी 33 प्रकारची फुलं वाहण्याची पद्धत आहे. म्हणजे आज जर तुम्ही गुलाबाचं एक फुल वाहत आहे तर ते 33 या संख्येने व्हायचे. दुसऱ्या दिवशी मोगऱ्याचं फुल ते 33 या संख्येने व्हायचे. असे 33 फुलं 33 या संख्येने आपल्याला विष्णूला समर्पित करायचे. अर्थातच आपल्या घरी जी कृष्णाची मूर्ती किंवा विष्णूची मूर्ती असेल तरी त्यावर आपण हे 33 फुलं वाहायचे आहे. अधिक मासामध्ये साधारणतः आपण दानधर्म करणे, तीर्थक्षेत्री गमन करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे हे आवश्यक केलेच पाहिजे. शुभ कार्य हे आपण वर्ज्य करावे. शुभ कार्य म्हणजे लग्न जुळवणे, लग्न करणे, साखरपुडा करणे, बारसे करणे, उपनयन संस्कार करणे हे आपण टाळले पाहिजे. पुरुषोत्तम मासामध्ये दानधर्म करण्याची, मौन व्रत धारण करण्याची, उपवास करण्याची, दानधर्म करण्याची खूप 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 जुनी परंपरा आहे. शिवाय ह्या महिन्यामध्ये आपण एक वात सुद्धा लावतो, ज्याला वेणी माधव वात असे म्हणतात. म्हणजेच काय की कुठल्याही वातेच्या दोरीचे 16 फेरे, 16 आणि एक अर्धा असे 2 फेरे करायचे. अशी 33 वाती, आणि ते दोन्ही बाजूंनी आपल्याला कुठल्या तरी मंदिरामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली ही आपल्याला लावायची आहे, ज्याला आपण वेणी माधव वात असे म्हणतो. त्यानंतर अधिक मासामध्ये आपल्याला जावयाला दान करण्याचं खूप खूप जुनी परंपरा आहे. आता आपण जावयालाच का दान करतो, कारण आपल्या घरातली मुलगी ही आपली लक्ष्मी आहे आणि तिचा नवरा म्हणजे आपला जावई हा विष्णू आहे. आणि पुरुषोत्तम मास असल्यामुळे आपण विष्णूची म्हणजेच आपल्या जावयाची सेवा करायची आहे. खूप ठिकाणी आपल्या मुलीला आणि जावयाला घरी बोलवून त्यांना आवडते पदार्थ करून त्यांना जेवण घालायचं आहे आणि यथाशक्ती त्यांना आपल्याला दानधर्म करायचा आहे. आता दानांमध्ये नेमकं काय आहे की दानामध्ये तुम्ही अनारसे हे सगळ्यात महत्वाचे आहेत. अनारसे दान करायचे आहे, किंवा अशी गोड वस्तू ज्याला जाळी आहे किंवा ते सच्छिद्र आहेत. म्हणजे साखरगठी झाली, किंवा बत्तासे आहे, किंवा अनारसे आहे, अंजीर आहेत, असे 33 प्रकारे संख्येने 33 घेऊन आपल्याला ते दान करायचे आहे. किंवा आपल्याला एखादा धातू सुद्धा दान करायचा आहे. यथाशक्ती करावा. सोने चांदे दिलेच पाहिजे,
असं अजिबात नाही. तुम्ही तांब्याचा, पितळीचा, धातूचा तुम्ही दान करू शकता. विशेष म्हणजे मुलीची सुद्धा खणा नारळांनी आपल्याला ओटी भरायची आहे. विशेष म्हणजे आपल्याला त्यांना निरांजन भेट द्यायची आहे. तर निरांजन कशाचं प्रतीक आहे? तर निरांजन हे त्यांच्या वंशाला दिवा, त्याची वृद्धी व्हावी म्हणून आपल्याला आपल्या मुलीला आणि जावयाला निरांजन भेट करायची आहे. मग ती कुठलीही असली, कुठल्याही धातूची असली तरी चालेल. सदा वक्र सदा रुष्ट सदा पूजामपेक्षते कन्या राशी नित्यम स्थितो जमाता दशमोग्र. आपण असं म्हणतो की आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील, 9 ग्रहांची आपण शांती करतो, पण जमाता हा आपल्या कन्या राशीमध्ये नेहमीसाठी स्थित असलेला दशम ग्रह आहे, ज्याला आपल्याला सुखी ठेवायचा आहे. म्हणून गमतीशीर असं एक सुभाषित आहे. असं म्हणतात की कन्या राशी म्हणजे, तसं आपल्याला शब्दशः कन्या राशी घ्यायची नाहीये. कन्या राशी म्हणजे आपली मुलगी, आपल्या मुलीचा नवरा म्हणजे आपला जमाता म्हणजे आपला जावई. त्याला आपल्याला घरातील जावयांना आपण मान सन्मानाने बोलवून त्यांना त्यांचे आवडते पदार्थ करून त्यानंतर त्यांना धातूंच्या वस्तू दान देऊन असा साजरा करायचा आहे. मुलीची खणा नारळाने ओटी सुद्धा आपल्याला भरायची आहे. खूप ठिकाणी आपल्या सौभाग्यवती आई किंवा सौभाग्यवती सासूचीही ओटी भरण्याची पद्धत आहे, जी आपण खणा नारळांनी भरलीच पाहिजे. विशेष म्हणजे अधिक मासामध्ये आपण जोडवी जी आहे ती बदलण्याची पण अनेक ठिकाणी परंपरा आहे. म्हणजे अधिक मासाबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अधिक ज्येष्ठ महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.